नमस्कार. आंतरिक आनंदाच्या या सुंदर प्रवासात मी राजीव चंद्रकांत सरोदे HWSH फोरमतर्फे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. मित्रांनो, मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. आज आपल्या आयुष्यात सर्व काही आहे का हो? म्हणजे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, शिक्षण आहे, सुविधा आहेत, पैसा आहे, पण मनशांती आहे का? आंतरिक आनंद आहे का? सकाळी उठल्यावर जीवनाबद्दल आपल्याला उत्साही वाटतं का आपण फक्त दिवस पुढे ढकलत चाललो आहे? गेल्या 25 वर्षांपासून मी मेंदू, मन, विचार, भावना आणि मानवी वर्तन या सर्वांचा अभ्यास करत आलेलो आहे आणि या अभ्यासामध्ये मला हजारो लोकांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळाली. मी पाहिलं, काही लोकांकडे भरपूर पैसा आहे परंतु शांत झोप नाही. काही लोकांकडे प्रतिष्ठा आहे पण घट्ट नाती नाही आहेत. काही लोकांकडे यश आहे पण समाधान नाही आहे. काही लोकांकडे सर्व सुविधा आहेत पण आनंद नाही आहे. आणि मग मला जाणवलं, एकीकडे आपण भौतिक प्रगतीची उत्तुंग शिखरं गाठत चाललेलो आहोत, काबीज करत चाललेलो आहोत, पण दुसरीकडे मात्र आनंदाला दिवसेंदिवस पारखे होत चाललो आहोत. आज आपण जगाशी जोडले गेलेलो आहोत परंतु स्वतःपासून मात्र तुटलेलो आहोत. आपण हजारो लोकांशी ऑनलाईनवर बोलतो पण स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधायला आपण आज विसरलेलो आहोत. यशाची व्याख्या आज बदललेली आहे, कारण आपण यशाला पैशांच्या दावणीला बांधलेला आहे. जितका जास्त पगार तितका जास्त ताण, जितक्या जास्त सुविधा तितकी जास्त अस्वस्थता, जितका आधुनिक स्वयंपाकघर तितके गंभीर आजार. ही समीकरणं आपण कळत नकळतपणे आता मान्य करत चाललो आहोत. माझ्या स्वतःच्या जीवनातही अनेक चढउतार आले. मी यशाची शिखरंही गाठली आणि अपयशाच्या दरीचाही अनुभव घेतला. कधी लोकांनी कौतुक केलं तर कधी टीका केली, कधी साथ मिळाली तर कधी एकट्याने चालावे लागले, कधी नाती जपण्यासाठी मला संघर्ष करावा लागला तर कधी तत्व जपताना काही नात्यांमध्ये दुरावा देखील निर्माण झाला. परंतु या सर्व अनुभवांनी मला एक अमूल्य अशी शिकवण दिली. जीवनातील बहुतांश समस्या बाहेरून निर्माण होत नाही तर त्याचे मूळ आपल्या अंतर्मनातच असते. आपले विचार, आपल्या भावना, आपली मान्यता, आपल्या श्रद्धा आणि आपली जीवनशैली यांच्याच आधारे आपण आपला वर्तमान आणि आपलं भविष्य घडवत असतो. ही जाणीव झाल्यानंतर मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला, माणूस खऱ्या अर्थाने आरोग्यसंपन्न, समृद्ध, यशस्वी आणि आनंदी कसा होऊ शकतो? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी मानसशास्त्र, न्यूरोप्लॅस्टिसिटी, मेडिटेशन, पॉझिटिव्ह सायकोलॉजी, स्पिरिच्युअलिटी, सबकॉन्शियस माइंड आणि मानवी वर्तन या सर्वांचा सखोल अभ्यास केला. आणि या सर्व मंथनातून मला एक अत्यंत महत्त्वाचं असं सूत्र सापडलं. जर सार्थकी जीवन जगायचं असेल तर ते 4 मजबूत आधारस्तंभांवर उभं असलं पाहिजे. पहिला आहे आरोग्य, समृद्धी, यश आणि आनंद. आणि या 4ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. यापैकी एकाकडे जरी आपलं दुर्लक्ष झालं तर आपलं जीवन अपूर्ण राहतं. या विचारातूनच मग HWSH फोरमची निर्मिती झाली आणि त्याच विचारातून जन्म झाला ब्रह्मांडाशी हितगुज या 49 दिवसांच्या जीवन परिवर्तन प्रवासाचा. हा फक्त एक कोर्स नाही तर एक अनुभव आहे, एक आध्यात्मिक प्रवास आहे. हा स्वतःकडे परतण्याचा मार्ग आहे. या कार्यक्रमात फक्त ज्ञान नाही तर अंमलबजावणी आहे. फक्त प्रेरणा नाही तर अकाउंटेबिलिटी आहे. फक्त मेडिटेशन नाही तर लाईफस्टाईल ट्रान्सफॉर्मेशन आहे. फक्त शिकवण नाही तर प्रशिक्षित ब्रह्मांड दूतांची प्रेमळ साथ देखील आहे. माझी एकच इच्छा आहे, या प्रवासात सहभागी होणाऱ्या प्रत्येक साधकाने स्वतःची सर्वोत्तम अशी आवृत्ती तयार करावी, स्वतःतलं स्वत्व बाहेर काढावं, तो आरोग्यसंपन्न व्हावा, समृद्ध व्हावा, यशस्वी व्हावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतर्मनातनं आनंदी व्हावा. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि हा विचार तुम्हाला भावला असेल तर तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून नक्कीच एक हाक ऐकू येत असेल. तुम्हालाही वाटत असेल आता बदलाची वेळ आली आहे, आता स्वतःला प्राधान्य द्यायला हवं, आता अधिक अर्थपूर्ण, अधिक समृद्ध आणि अधिक आनंदी जीवन जगण्याकडे आपण गेलं पाहिजे. जर तुम्हाला अशी जाणीव होत असेल तर मी तुम्हाला या अद्भुत प्रवासासाठी मनपूर्वक आमंत्रित करतो. कारण तुम्ही तयार असाल तर ब्रह्मांड देखील तुमच्याशी हितगुज करायला उत्सुक आहे. तर मग नक्की भेटूया ब्रह्मांडाशी हितगुज या जीवन परिवर्तनाच्या प्रवासामध्ये. धन्यवाद. शुभम भवतु.